नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भरणे येथील महाविद्यालयाच्या इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्न, स्ट्रक्चरल ऑडिटची तातडीची मागणी. सचिन धाडवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 5 वर्षीय चिमुरडीच्या हत्येप्रकरणी कठोर शिक्षेची मागणी. ठाकरे सेनेचे पोलिसांना निवेदन. फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणी. श्रीवर्धन तालुक्यातील बापोली येथील शाळेच्या छताला मोठी गळती. ग्रामस्थांनी प्लास्टिक टाकून केली व्यवस्था. पावसामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला भगदाड. शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त. पुरातत्व विभागावर निष्काळजीपणाचा आरोप. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या तुकाराम बाबूराव कदम वरिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महाविद्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत असून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनानुसार महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील स्लॅब वाकल्यामुळे त्याला बीम आणि लोखंडी पाईपच्या साह्याने तात्पुरता आधार देण्यात आला आहे. मात्र ही व्यवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास संबंधित संस्था चालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन धाडवे यांनी केली आहे. कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेविषयी आपण तक्रार दिलेली आहे इमारतीच्या संदर्भामध्ये. काय तक्रार निश्चित केली आहे, काय विषय? कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचा तुकाराम बाबूराव कदम महाविद्यालय भरणे येथे आहे. ह्या विद्याला 6 वर्षापूर्वीच जी इमारत बांधलेली आहे त्या इमारतीच्या स्लॅबला मध्ये गॅप आला होता, म्हणजे संपूर्ण असा स्लॅब वाकला होता आणि त्या वाकलेल्या स्लॅबखाली लोखंडी आयबीम आणि पाईप उभे केले होते. ही बाब दिसून आल्यानंतर आमचे सहकारी, आमचे मित्र श्रीकांतजी कदम यांनी 6 वर्षापूर्वीच तक्रार केली होती आणि ते आजपर्यंत यावरती कोणतीही कारवाई झालेली आम्हाला दिसली नाही. 2 दिवसापूर्वी श्रीकांत कदम आणि त्यांचं माझं बोलणं झालं आणि निदर्शनामध्ये आलं की ते जे टेक्स्चर त्यांनी बनवलं होतं खाली आयबीम आणि पाईप लावून ते त्याच पद्धतीचं आहे. ही बाब दिसून आल्यानंतर आज जनसेवा करत असतेवेळी तिथे शिकणारे विद्यार्थी हे माझ्यासुद्धा विभागातील ज्या विभागाचं मी नेतृत्व करतो आहे त्या विभागातील मुलंसुद्धा त्या महाविद्यालयामध्ये येतात. म्हणून लोकांच्या मागणीनुसार मी आज रत्नागिरीचे कलेक्टर यांच्याकडे त्या बिल्डिंगचं, त्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं म्हणून अशी मागणी केलेली आहे आणि त्याची प्रत जिल्हा परिषद अध्यक्ष शिव मॅडम आणि जे विभागातील लोक त्यामध्ये येतात त्या सर्वांना दिलेले आहे. विषय घोटाळा बाहेर आला होता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप घोटाळा झाला होता. या संदर्भात पण चौकशीच्या आधी तुम्ही पुढे लागू करणार आहात का? कारण तो विषय पुढे मिटला गेला होता. जेवढी मला आजपर्यंत मी कालपासूनच माहिती घ्यायला सुरुवात केली. काल जी मला माहिती भेटली त्या माहितीनुसार मी आज कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि उद्यापासून मला जेवढी ज्या पद्धतीने माहिती भेटेल त्या पद्धतीने मी माहिती घेऊन पुढील कारवाई नक्कीच करणार आहे. त्यामध्ये कोणाचीही काही केली जाणार नाही. जो भ्रष्टाचार झाला आहे तो झाला आहे, तो त्यांनी मान्य करायलाच पाहिजे. आणि ज्यावेळेला हा सुद्धा जो आपण मुद्दा उपस्थित केला तो सुद्धा सिनियर कॉलेजचा मुद्दा आहे, महाविद्यालयाचा मुद्दा आहे, तुबा कदम कॉलेजचा त्याचाच मुद्दा आहे आणि त्या ठिकाणी तो नक्कीच आपल्यासोबत झाली होती. मुलांचे रिन्यू स्टॅम्प लावून सह्या घेतल्या होत्या. कुठल्याही मुलाला ती स्कॉलरशिप दिली गेली नाही. ती संपूर्ण स्कॉलरशिप संस्थेचे पदाधिकारी आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असणारा जो मुख्याध्यापक होता, काय प्राचार्य होता, त्या प्राचार्याचं नाहक त्यामध्ये नाव गुंतवलं गेलं. पण सर्व पैसे आहेत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खाल्लेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काझुर्ले आदिवासी वाडी येथील 5 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर
ठाकरे शिवसेनेच्या पेण तालुका शाखेने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले। या प्रकरणाची जलद गती न्यायालयात सुनावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने शासनाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रायगड जिल्ह्यात महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी प्रभावी कारवाईची गरज असल्याचं सांगितले। तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि हे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। यावेळी महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, उपतालुका प्रमुख चेतन मोकल, शहर संपर्क प्रमुख विजय पाटील, उपशहर प्रमुख समीर साठी, नगरसेवक सद्दाम आवासकर, राकेश मोकल, संजय पानसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। आरोपी विरोधातील आरोपांबाबत तपास सुरू असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे। आरोपीला शिक्षा देण्याची मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सादर केलेल्या निवेदनातील भूमिका आहे। जे आरोपी आहे किरण भिकू वाघमारे, त्याच्या 24 वर्ष वय आहे आणि मुलगीचा वय 5 वर्ष आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बापोली येथील इमारतीची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत शाळेच्या छतावर तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून शाळेच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान शाळेच्या दुरावस्थेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कायमस्वरूपी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला पडलेल्या भगदाडामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरवर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देत असताना तटबंदीची झालेली दुरावस्था चिंतेचा विषय बनली आहे। किल्ल्याच्या तटबंदीला सुमारे 3 मीटरचे भगदाड पडल्याचा दावा करण्यात येत असून ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे। यापूर्वी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून या घटनेसाठी संबंधित विभाग आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त राहण्यापेक्षा ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यावर शासनाने प्राधान्य द्यावे अशी मागणी देखील शिवप्रेमींनी केली आहे। किल्ल्याच्या तटबंदीची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आज हे भगदाड जे पडलेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला, आपण पाहता इथे लाखोच्या संख्येने पर्यटक येतात। या ठिकाणी प्रशासनाने काही वर्षापूर्वी इथे करोडोचा निधी पुरातत्व विभागाने खर्च केला होता आणि त्यानंतर आता ही दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते। ही निराशाजनक आहे। जे सरकार राज्यात आहे या सरकारने स्वतःच्या पक्षाची तटबंदी इतर पक्षातल्या लोकांना फोडून बांधण्यापेक्षा या किल्ल्यांवर त्यांनी लक्ष द्यावा, जेणेकरून तरुण युवा जो वर्ग इथे आहे यांना हे भविष्यात पाहता येईल हे किल्ले। आता तुम्ही पाहिलात तर तिथे 3 मीटरचा जवळजवळ भगदाड पडलेला आहे। मग पुरातत्व विभागाने जे काही काम केलं ते नक्की काय केलं बरं? तो भगदाड पडलाय कुठे? पूर्व दिशेला, म्हणजे फ्रंटला पडलाय, जिथे पाण्याचा मारा नसतो। पाण्याचा मारा हा दक्षिणेकडनं असतो, मागच्या साईडने। मग पुढेही जर अशी तटबंदी भगदाड पडत असेल तर पुरातत्व विभाग याला जिम्मेदार आहे आणि सध्याचे सत्ताधिकारी हे देखील जबाबदार आहेत। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दरड आणि माती रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी डोंगराचा मोठा भाग खचून रस्त्याचा काही हिस्सा वाहून गेला होता त्याच ठिकाणी पुन्हा धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केले असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। त्याचबरोबर दगड कोसळल्याने मार्ग बंद झाला।
या घटनेमुळे खेड आगाराची खेड अक्कलपे एसटी बस अनेक तासांपासून घाटात अडकून पडली. बसमधील अनेक शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरड कोसळल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 15 ते 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती समोर येते. घाट माथ्यापलीकडील गावांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसमोर आता पुढे कसे पोहोचायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील प्रस्तावित रुग्णालयाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेची तातडीने पाहणी करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आज मी त्या दृष्टिकोनातूनच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की प्रांत त्याच्यानंतर सिव्हिल सर्जननी जागेवरती जावं, तिथे गुहागरमधलं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोब कारवाई केली जावी असं सांगितलं गेलेलं आहे. उपलब्ध असलेल्या जागेमध्ये त्यांनी असं जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितलं की व्हर्टिकल म्हणजे उभं बांधकाम करू नये असं काहीतरी दंडक आहे. मी त्यांना म्हटलं चुकीचं आहे. युनिफाईड DCR नवीन राज्य सरकारने कायदा केल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती APSI मिळतो. अशा वेळेला हॉरिझॉन्टल म्हणजे असं आडवं करण्यापेक्षा उभं झालं तर जास्ती त्याच्यामध्ये युटिलिटी होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्यांना सूचना दिल्यात. त्यांना काय तांत्रिक अडचण आणली तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत ते दूर करण्याचं मी आश्वस्त केलेलं आहे. पण याच आठवड्यात जिल्हा शल्यचिकित्सक प्रांत आणि तिथले इतर अधिकारी प्रत्यक्षात पाहणी करतील. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या 191 पेण विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय नेते प्रकाश अर्जुन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. पेण, सुधागड, पाली आणि रोहा परिसरातील ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि पायाभूत सुविधांसाठी प्रकाश देसाई यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय. महाराष्ट्र शासनाने शेत आणि पाणंद रस्त्यांच्या विकासांमध्ये अधिक गती, पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची पुनर्रचना केली असून त्या अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर प्रकाश देसाई यांनी शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लावणे आणि ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल पेण, सुधागड, पाली, रोहा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक सहकार्य तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप पाटील यांची नियुक्ती केली आहे. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते दिलीप पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्यानं काम केल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील मनसे संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल अशी भावना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नियुक्तीनंतर दिलीप पाटील यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच रायगड जिल्ह्यात मनसेची संघटना अधिक सक्षम करण्यासह युवकांना पक्षाशी जोडण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे, जिल्हा सचिव पंकज शहा, महिला उपजिल्हाध्यक्ष हर्षदा पाटील तसेच रमेश पाटील, चिन्मय पाटील, रोशन घरत आदी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप पाटील यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात ठाकरे शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांचे सत्र सुरू असून त्या अंतर्गत भरणे विभागाची बैठक उत्साहात पार पडली. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका प्रमुख सचिन निकम यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख पदांसाठीच्या इच्छुक उमेदवारांवर सर्वानुमते चर्चा करून नावे निश्चित करण्यात आली. तालुक्यातील सर्व विभागांच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या तालुका बैठकीत जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती तालुका प्रमुख सचिन निकम यांनी दिली. या बैठकीला महिला आघाडीच्या तालुका संघटिका
अंकिता बेलोसे यांच्यासह भरणे विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि पक्षबांधणी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चोरडे येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या सुसज्ज नूतन शाळा इमारतीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्था स्वानेगाव यशवंत खार संचलित या शाळेसाठी JSW फाउंडेशनच्या CSR निधीतून ही इमारत उभारण्यात आली आहे. नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे उपस्थित होते. यावेळी JSW स्टील साळावचे प्लांट हेड पंकज मलिक, CSR विभागाचे अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, संस्थेचे संचालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका मधुरा भिरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन PN पोरबोले आणि JG पाटील यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. नव्या शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासाला या उपक्रमातून नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. महात्मा गांधी विद्या मंदिर चोरडेच्या या शाळेच्या इमारतीचं नूतनीकरण झालं आणि त्याचं लोकार्पण सोहळा खऱ्या आज या ठिकाणी होता. खरं तर या संस्थेच्या माध्यमातून आणि विशेषतः JSWच्या CSRच्या माध्यमातून 82,32,000 खर्च करून आज ही इमारतीचं नूतनीकरण झालं. मध्यंतरी निसर्ग वादळाच्या अनुषंगाने याची पडझड झाली होती आणि मग संस्थेच्या मागणीप्रमाणे मी असेल, प्रशांत मिश्रा असतील किंवा इतर मान्यवर असतील यांच्या प्रयत्नातून CSR फंडातनं खऱ्या ही इमारत या ठिकाणी उभी राहिली. त्या प्रसंगी आज त्याचे CSRचे तेलंग साहेब, JSWचे अधिकारी या ठिकाणी उभे आहेत, त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहे. संस्थेचे चेअरमन नंदूजी म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, माझे जिल्हा परिषदेचे विघ्नेशजी माळी आहेत आणि नागोबा ताई आहेत जिल्हा परिषदेचे. सर्व या भागातले सरपंच आहेत, विद्यार्थी आणि पालक वर्ग आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा पार पडला. खरं तर याची नितांत गरज होती. आज हायस्कूल या ठिकाणी लोकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आज या ठिकाणी निर्माण झाले. त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. JSWच्या माध्यमातून अशी विविध कामं विकासाची या परिसरामध्ये होत आहेत आणि म्हणून त्यांचे विशेष आभार आणि विशेष संस्थेने आणि विशेष सगळ्यांनीच प्रयत्न केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हॅलोचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो. त्यावेळेला आम्ही JSW मार्फत इथे आम्ही निधीची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी JSWच्या मार्फत आम्हाला जवळजवळ 85 लाख रुपयाचा निधी दिला. ही सुसज्ज अशी इमारत त्यांच्या मार्फत झाली आणि त्यांच्या हस्ते आज या इमारतीचा उद्घाटन होत आहे, झालं आहे. आम्हाला या संस्थेला आणि स्थानिक शाळा समितीला आम्हाला खरोखर आनंद झाला आणि असं त्यांनी काम त्यापुढे लक्ष देऊन करावं अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली. ही इमारत बांधण्यासाठी इथले सर्व स्थानिक पदाधिकारी असतील, नंतर माजी अध्यक्ष भोईर असतील, तर वारंवार जसं मगाशी महेंद्र शेट्टी सांगितल्याप्रमाणे 100 फेऱ्या त्यांच्याकडे मारल्यात. असं त्यांनी एवढं चांगलं काम या इथल्या स्थानिक लोकांनी केलंय. त्याकडून आम्ही संस्था त्यांच्या सोबत होतो आणि आज इमारतीचं उद्घाटन होऊन त्यामध्ये आज विद्यार्थी चांगल्या उद्देशाने म्हणजे चांगल्या पद्धतीने ह्या इथे 100% आमचा दरवर्षी निकाल लागतो. आता सुद्धा याच्यापुढे चांगल्या मार्काने पास होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि तालुका कृषी विभागाच्या वतीने भात लावणी महोत्सव उत्साहात पार पडला. या उपक्रमात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पारंपरिक भाजावळ राब न करता प्लास्टिक ट्रेमध्ये भाताची रोपवाटिका तयार करून यंत्राच्या साहाय्याने लागवड कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन कृषी विभागाने केले. या पद्धतीमुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होत असून भात शेती अधिक फायदेशीर ठरू शकते अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच प्लास्टिक ट्रेमधील रोपवाटिका ही पर्यावरणपूरक तंत्रज्ञान असल्याचे देखील कृषी विभागाने स्पष्ट केले. या प्रात्यक्षिकावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आधुनिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पंचकृषी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वन महोत्सवानिमित्त रान पालेभाजी प्रदर्शन उत्साहात पार पडले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गावातून विविध प्रकारच्या रानभाज्या आणून त्यांचे प्रदर्शन भरवले. प्रत्येक रान पालेभाजीचे औषधी गुणधर्म, पोषण मूल्य आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती सादर केली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲडव्होकेट यादव यांनी प्रास्ताविकेतून पर्यावरणाचा समतोल राखण्यात निसर्गाचं महत्त्व अधोरेखित केलं. ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहून रानभाज्यांचे औषधी गुण ओळखून त्यांचा आहारात उपयोग करतात असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रदर्शनाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग व हरित सेनेचे प्रमुख S.T. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत महाड पत्रकार संघाच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत महाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा टेमघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. टेमघर शाळेत कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश येथून रोजगारासाठी आलेल्या कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण सुरू असून या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सुमारे 400 वह्यांसह इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. महाड पत्रकार संघाकडून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला महाड पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला यामुळे निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.